नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA, MCA त्याचबरोबर वेटनरी या सगळ्या कोर्सेसचं अपडेट आणि इन्फॉर्मेशन देत असतो। पण इंजिनिअरिंगकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे। यावर्षी मात्र तसं होणार नाही। अकॅडमिक इयर 2024 आणि 25 मध्ये आपण इंजिनिअरिंग बाबत एक सिरीज सुरू करणार आहोत। त्या सिरीज मध्ये तुम्हाला टॉप ब्रांचेस, टॉप कॉलेजेस, ऍडमिशन प्रोसेस, जे काही इन्फॉर्मेशन आणि जे काही अपडेट असेल ते तुम्हाला असाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। थोड्या दिवसामध्ये जेवढे काही एंट्रन्स एग्जाम आहेत त्या सगळ्या एंट्रन्स एग्जाम संपतील। त्याच्यानंतर रिझल्ट लागेल। रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होईल। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठरवून ठेवलं असेल की मला कोणत्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग करायचे आहे, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल की कोणत्या ब्रांचमध्ये आपण इंजिनिअरिंग केली पाहिजे। लक्षात असू द्या, जेही विद्यार्थी या वर्षी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतील ते 4 वर्षांनंतर ऍज अ इंजिनियर म्हणून बाहेर पडतील। तर 4 वर्षांनंतर अशा कोणत्या ब्रांचेस आहेत की ती डिमांडिंग मध्ये असतील, तर त्याबद्दलचीच इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर इंजिनिअरिंग मध्ये टोटल 55 ब्रांचेस आहेत। या ज्या 55 ब्रांचेस आहेत त्याचं PDF असेल किंवा त्याची इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा मी शेअर करेन। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर मी काही 8 ब्रांचेस काढलेले आहेत। या 8 ब्रांचेसवर विद्यार्थी आणि पालकांनी थोडासा विचार करणं किंवा लक्ष देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून 4 वर्षांनंतर सुद्धा या ब्रांचेस 10 ते 15 वर्ष डिमांडिंग मध्ये राहतील। तर बेसिकली जो फॉर्म्युला असतो तो असतो सप्लाय आणि डिमांडचा। ज्या गोष्टीचा सप्लाय कमी आहे त्या गोष्टीची डिमांड जास्त असते। जनरली असं काही नाही की हा फॉर्म्युला सगळीकडेच लागू होतो, पण नॉर्मली हाच फॉर्म्युला असतो। दुसरा जो आहे तो म्हणजे इंटरेस्ट आणि डिमांडचा। तर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे किंवा ज्या फील्डमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण उतरलात तर आपण स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही करू शकतो। तर पहिली जी ब्रांच आहे ती आहे मॅथमॅटिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल तर सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल, पण त्या ब्रांचला जॉईंट जी ब्रांच आहे ती म्हणजे मॅथमॅटिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। याची जी व्हॅल्यू आहे किंवा ही जी ब्रांच आहे ती खूप अगोदर जे सायंटिस्ट लोक आहेत किंवा जे रिसर्च करणार आहेत त्यांच्यासाठी असायची, पण आता सध्या जे सिच्युएशन आहे ती थोडीशी बदललेली आहे। याचा जो यूज आहे तो बऱ्याच ठिकाणी केला जातो। कॉम्प्युटरमध्ये जे आपण कोडिंग तयार करतो त्या कोडिंगला जर आपण मॅथमॅटिकली फॉर्म्युले जर अप्लाय केले तर ती आणखी वेगळ्या पद्धतीनं काम करू शकते। एक उदाहरण जर द्यायचं असेल तर याच्यामध्ये जे येतं ते म्हणजे गेम थेरपी। गेम थेरपी मध्ये जेवढे काही गेमिंग आहेत ऑनलाईनचे, अगोदर काय असायचे, लॉटरी सेंटर असायचे। त्या लॉटरी सेंटर वरती जाऊन आपल्याला त्या लॉटरीचं तिकीट असेल किंवा तिथं जाऊन आपल्याला ती लॉटरी खेळावी लागायची। सध्या जेवढे काही ऑनलाईनचे गेमिंग प्लॅटफॉर्म आहेत ते सगळं एक प्रकारचे लॉटरी सिस्टमच आहे। फक्त त्याला नाव जे आहे ते थोडंसं भारी नाव देण्यात आलेलं आहे, जसं ड्रीम11, रमी सर्कल, त्यानंतर काय ते A23, फलानं विस्तानं बरेचसे आहेत आणखी तसं। तर एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म वरती गेम खेळत असतो, तो जसा जसा गेम खेळेल तसं तसं त्याची डिफिकल्टी लेवल ही वाढत जात असते। सपोज एखाद्या गेमिंग प्लॅटफॉर्म वरती जर 1000 लोक असतील तर 1000 लोकांमधून फक्त 3च लोक असे असतील की ते डिफिकल्टी लेवल जे आहे ते पार करून त्यांना ते प्राइज मिळू शकेल। फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल किंवा थर्ड असेल। तर हे कशा पद्धतीने केलं जातं, हे कुणाच्या सहाय्याने केलं जातं, तर हे मॅथमॅटिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याच्या माध्यमातून हे केलं जात असतं। सध्या या ऑनलाईन गेमिंगचं किती क्रेज आहे किंवा किती लोक खेळतात मला वाटतं हे सगळ्याला माहितीच असेल। त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे स्टॉक मार्केटचा जो डेटा आहे तो सुद्धा कशा पद्धतीने रीड करायचा हे सुद्धा मॅथमॅटिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचच्या माध्यमातूनच केला जात असतो। आय होप तुम्हाला या ब्रांच बद्दलचं जे महत्व आहे ते समजलं असेल। त्याच्यानंतर दुसरी जी ब्रांच आहे ती म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। ही जी ब्रांच आहे ती ऑलवेज बेस्टच राहील। त्याच्यानंतर तिसरी जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन। तर इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन जे आहे ते मोबाईल असतील, लॅपटॉप असतील किंवा आपण जे काही इलेक्ट्रॉनिक
डिव्हाइस यूज करतो त्याच्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे. त्याचबरोबर आपले जे इंडियन गव्हर्नमेंट आहे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की या इलेक्ट्रॉनिक चिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी 100 बिलियनचं इन्व्हेस्टमेंट आपलं इंडियन गव्हर्नमेंट करणार आहे. त्यामुळं ही सुद्धा ब्रांच महत्वाचीच आहे. त्यानंतर चौथी जी ब्रांच आहे ती आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग जी आहे ती ऑलवेज बेस्टच राहील, कारण जशा पद्धतीनं आपलं पॉप्युलेशन वाढत आहे त्या पद्धतीनं आपल्याला रेसिडेन्शियल एरिया असेल, रोड्स असतील, कॅनल्स असतील किंवा कशा पद्धतीनं स्ट्रक्चर तयार करायचं बिल्डिंगचं, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीनं असतील ते सुद्धा महत्वाची ब्रांच म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर एअरपोर्ट आता जवळपास काही वर्षांनंतर प्रत्येक सिटीमध्ये असतील. त्यानंतर रेल्वे, या सगळ्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा यूज केला जात असतो. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगला जसं मी सुरुवातीची एक ब्रांच सांगितली होती मॅथमॅटिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्या ब्रांचला सुरुवातीला व्हॅल्यू नव्हती पण आता आहे. त्याच पद्धतीनं केमिकल इंजिनिअरिंग आहे. केमिकल इंजिनिअरिंग जे आहे ती सध्या डिमांडिंग मधली ब्रांच आहे. कोणत्या फील्डमध्ये, तर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं, मी सुरुवातीला लहान असताना म्हणजे 4वी-5वीला असताना एकच साबण असायचं आणि तेच साबण जे आहे ते आपण पूर्ण बॉडीला, चेहऱ्याला असेल किंवा केसाला असेल, हाताला असेल अशा पद्धतीने आपण लावायचं. पण सध्या जे आहे सध्याच्या कंडिशनला हँड वॉश, फेस वॉश, त्यानंतर बॉडी वॉश, त्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर त्याला परत आणखी कंडिशनर, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते या फील्डमध्ये मेन रोल जो आहे तो आहे केमिकल इंजिनिअरिंगचा. त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे काही प्रोडक्ट एखादी कंपनी तयार करत असते खाण्याचं, तर त्याचं जी एक्सपायरी डेट आहे ते जास्तीत जास्त कसं वाढवता येईल किंवा ते जे आपण बनवलेलं आहे ते लवकरात लवकर कसं खराब होणार नाही याचा सुद्धा रोल जो आहे तो केमिकल इंजिनिअरिंगचाच असतो. त्यानंतर फ्युल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगचा सगळ्यात महत्वाचा रोल असतो. त्याचबरोबर केमिकल इंजिनिअरिंग डिमांडिंग मध्ये आहे असं मी सांगितलं, तर आपल्याला माहित आहे एखादं प्लास्टिक जे आहे ते जर जमिनीमध्ये टाकलं तर ते नष्ट होत नाही, ते जशाच तसं राहतं. पण सध्याला एक प्लास्टिक तयार केलेलं आहे त्याला बायोप्लास्टिक म्हणलं जातं. ते प्लास्टिक असं आहे की जर त्याला आपण जमिनीमध्ये टाकलं तर ते प्लास्टिक जे आहे ते नष्ट होऊ शकतं अशा पद्धतीनं. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरमध्ये जे आपण जे काही शेतामध्ये यूज करतो फर्टिलायझर, त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगचा महत्वाचा रोल असतो. अशा पद्धतीनं ही केमिकल इंजिनिअरिंग ब्रांच आहे, म्हणून मी सांगितलं की सध्या ही डिमांडिंग मध्ये आहे. त्यानंतर 6वी जी ब्रांच आहे ती आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल सांगत असताना सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं असेल तर ते आहे टेस्लाचं. येणाऱ्या फ्युचरमध्ये सगळे जे काही व्हेकल आहेत ते इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट होतील, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करावी लागेल. त्याचबरोबर रोबोटिक जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जास्तीत जास्त फायदा किंवा. त्यानंतर 7वी जी ब्रांच आहे ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ही माझी फेवरेट ब्रांच आहे आणि मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर या फील्डमध्ये किंवा या ब्रांचमध्ये जवळपास सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन किंवा सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे आपल्याला घ्यावं लागतं. ऑटोमोबाईल असेल किंवा ऑटोमेशन असेल, न्यूक्लिअर सिस्टम असेल, एरोस्पेस असेल, या सगळ्या गोष्टीचा या फील्डमध्ये किंवा या ब्रांचमध्ये आपल्याला स्टडी किंवा अभ्यास करायला आपल्याला मिळतो. त्यानंतर शेवटची जी ब्रांच आहे ती आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर ते आपण गुगलच्या माध्यमातून देऊ शकतो. एआयच्या माध्यमातून आपण जे बोलतो त्या बोलण्यानुसार समोरचं मशीन किंवा समोरचं एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते काम करेल. एआयचा जास्तीत जास्त यूज तर आपण आपल्या फोनमध्ये करत असतो. जर अशा पद्धतीनं तुम्हाला एखादा डिव्हाइस किंवा एखादा मशीन तुम्हाला यूज करायचे आहे ते तुम्ही एआयच्या माध्यमातून करू शकतो आणि जवळपास सगळ्याच फील्डमध्ये एआयचा यूज केला जातो. अशा पद्धतीनं ह्या 8 ब्रांचेस आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल की या 8 ब्रांचचं काय महत्व आहे किंवा कशा पद्धतीनं या ब्रांचेस पुढे डिमांडिंग मध्ये राहतील. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणखी जर काही तुम्हाला ब्रांचेस बद्दल डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याबद्दल सुद्धा मी पर्सनली असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मी ती इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप कॉलेजेस कोणते आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.